नमस्कार. सगळ्यांचीच परिचयाची किंवा बऱ्याच लोकांना माहीत असलेली वनस्पती ती म्हणजे निंब. हा कडुनिंब एवढा उपयोगी आहे ना, जिथे चंदनाचा सारखे याचे सगळे गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे ज्या रुग्णाला सगळ्यात महत्त्वाचा जो वारंवार होणारा त्वचेचा आजार, स्किन ॲलर्जी म्हणूया, या आजारासाठी ही उपयुक्त अशी वनस्पती. ॲलर्जन हा शब्द किंवा ॲलर्जी हा वर्ड जिथे येतो तिथे शरीराची इम्युन सिस्टम ही खूप वीक झालेली असते. अशा ठिकाणी ही अत्यंत उपयोगी वनस्पती. या वनस्पती बघाल तर तुम्ही हिरवी गच्च ही नेहमी असते आणि तिचं जर एक वनस्पतीचं जर बुंधा बघत असाल तो असा एक डार्क आणि ब्लॅकिश कलरचा हा तिची साल असते. तर सुरुवातीला आपण या वनस्पतीला सालेचा उपयोग हा फार उपयुक्त असा भाग आहे, जेणेकरून ज्या रुग्णाला वेगी जोर असतो, म्हणजे अंतर्वेगी म्हणजे काय म्हणायचं त्याला, की सतत अंगामध्ये असणारी कणकण, अंगामध्ये असा मुरलेला ताप, अशा ठिकाणी या वनस्पतीचा फार उपयोग होतो. तर मग 2 खारीक घ्यायच्या आणि एक 4 सेंटीमीटरचा एवढाची साल घ्यायची. एक साधारण 250 ml पाणी टाकायचं आणि एक 50 ml राहेपर्यंत उकळायचं आणि नंतर ते सकाळी एक डोस घेऊन टाकायचा. आणि जर तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असेल तर हे उपयुक्त अशी वनस्पती. आणि या वनस्पतीचा जे पानाचा उपयोग आहे, याला एक असे निंबोळी याला एक फळ येतं बारीक छोटंसं, तर तो पिवळ्या रंगाचे असतात. त्याला फुलं पण येत असतात. फुलं हे काही वेळेतच येतात. जेव्हा गुढीपाडवा असतो तेव्हा या वनस्पतीला फुलं येतात. त्याच्यानंतर मग त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं. त्या फुलाचा उपयोग डोळ्याच्या विकारासाठी सगळ्यात चांगला आहे किंवा उत्तम त्याचा एक दृष्टीसंवर्धनासाठी उपयोग होतो. पोटातनंही ते दिल्या जातात आणि डोळ्यातही डायरेक्ट मेडिसिन्स सोडल्या जातात. ज्या रुग्णाला कॉर्नियाचे आजार असतील, कॉर्नियाचा शेप चेंज होत असेल किंवा डोळ्यामध्ये आग होत असेल किंवा पाणी येत असेल किंवा खाज येत असेल, तर अशा लक्षणासाठी ही उत्तम उपयोगी. नंतर जर रुग्णाच्या रक्तवाहिन्या सुकत असतील किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली असेल तर निश्चितच या वनस्पतीचा फायदा होतो. परंतु एक वनस्पती वापरून होत नाही. याच्यामध्ये वैद्यांनी जसं निदान केलं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या त्या विचाराचा उपयोग होतो आणि त्याच्यासोबत अन्य काही औषधंसुद्धा वापरावे लागतात. तेव्हा कुठे मग हे रिझल्ट आपल्याला दिसतात. आणि प्रत्येक रुग्ण हा वैद्याकडे जेव्हा आपली फाईल घेऊन येत असतो किंवा बरेच असे रुग्ण असतात की बहुसंख्य उपचार केलेले असतात बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलला, आणि तिथे निराशेचा झेंडा मिळाला. त्यांनी सांगितलं की आता हे आमच्याकडनं काय होणार नाही किंवा आमच्याकडे जे काही पर्याय नाहीत, तर मग आयुर्वेदाकडे रुग्ण येत असतात. अशा अवघड आणि बिकट समस्येमध्ये सुद्धा जर आयुर्वेदामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आणि रिझल्ट मिळत असतील तर रुग्णांनी का बरं नाही पहिलेच यायला पाहिजेत? हे एक मोठा अवघड एक प्रश्न आहे. आणि आता त्या बऱ्याच असं समाजामध्ये किंवा बऱ्याच सामान्यामध्ये तर हे रुग्णाला माहीत पडलेलं आहे. तर बरेच रुग्ण आता स्टार्टिंग आजाराचे झाले की लगेच वैद्यांना अटॅच होतात आणि त्यांना सांगतात, म्हणजे जेणेकरून पैसा पण वाचतो, वेळ पण वाचतो आणि आजार पण वाढत नाही. अशी ही निंब वनस्पती बहुसंख्येचे उपयोग आहेत आणि चमत्कारिक वनस्पती आहे. आणि या वनस्पतीचा जर उपयोग अनेक सांगायचा असेल तर वारंवार पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे होणं किंवा ॲसिडिटी सारखे एक प्रकारचं जे ॲसिड बेस बॅलन्स शरीरातलं प्रॉपर नसणं किंवा पाचनतंत्र वीक झालं असेल तर निश्चितच या वनस्पतीचा उपयोग होताना दिसतो. नमस्कार.